सो हॅलो गायस, तुमचं स्वागत आहे अजय जाधव ब्लॉगमध्ये. आज मी जात आहे अंडरग्राऊंड गणपती मंदिरमध्ये. तर मी आज तिकडे जाऊन माझे सगळी पापं धुणार. असं बोलतात की त्या म्हणजे सिद्धिविनायक मंदिरसारखंच आहे. इकडं जी आपण इच्छा मागतो ती पूर्ण होते असं बोलतात. तर त्याच्यासाठी बघतो, जातो आहे. अजून काही एवढं माहीत नाही मला, पण आम्हाला लेट झाला आहे, खूप लेट झाला आहे. तो 9 वाजता बंद होतं, ते गेट बंद होतं 9 वाजता. आणि आम्ही आता वाजले 8 आणि आम्ही एका तासात तिकडं पोहोचू की नाही काय माहीत नाही. आणि फुल ट्राफिक आहे वेस्टला, फुल म्हणजे फुल ट्राफिक. तर आम्ही पोचणार की नाही काय माहीत नाही. जर पोचलो तर नक्की तुम्हाला ते दाखवतो की अंडरग्राऊंड ह्याच्यामध्ये अंडरग्राऊंड गणपतीमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल जर आम्ही पोचलो तर. कारण की फुल ट्राफिक आहे, तुम्ही पण बघू शकता. पोचायच्या आधी खूप आम्ही टाईम वेस्ट केला, जरा कामात अडकलो कुठं काय. आणि आज चांगला दिवस पण आहे म्हणून बघू. ट्रॅफिक हवालदारवाले मेहनत तर करतात पूर्ण ट्रॅफिक कमी करायचा. पण सगळ्यांना घाई सुटली आहे. कोण ट्रॅफिक काय ते बघा, 4 व्हीलर कोण कसं टाकतं आहे, 2 व्हीलर गे ठोकला. हां, फोनवर बोलून चालणार तर नाही होत ना. तर बघू पुढे. मी एकटा नाही जात आहे, माझ्यासोबत माझा मित्र आहे. ते तो आणि मीच जातो आहे. आणि त्याला लय म्हणजे लय आवड आहे आणि त्याची इच्छा पण होती बघायची. त्यांनी बघितलेला आधी पण आज चांगला दिवस आहे म्हणून आज तो बघायला पण जातो. आज अंगारकी चतुर्थी आहे म्हणून. सो आम्ही जातो आहे. आणि अचानक प्लॅन ठरला तर आम्ही जातो आहे. कारण की आमचा काय प्लॅन नव्हता की जायचं आहे की नाही. आम्ही अचानक जातो आहे गणपती मंदिरमध्ये. तर आम्ही तो दोघंच आहे. आणि मित्र कसे आले नव्हते, म्हणजे ते कामावर असतात, बिझी असतात. तर त्यांना तर आम्ही बोलवलंच नाही. आणि आमच्या दोघांचा अचानक प्लॅन ठरला. ह्यांनी मला कॉल केला, बोला की गणपती मंदिरमध्ये जाऊया. मग मला वाटलं सिद्धिविनायक मंदिर जे विरारला आहे ते तिकडं गेलो. मग नंतर हा बोलतो की नाही तिकडनं नाही जायचं आहे, अचोलीला आहे. म्हणलं लय टाईम झाला आहे, पोचू का आपण. बोलतं गाडी काढ, पळव गाडी, बघूया पोचू शकतो आपण, ट्राय करूया. जर देवाने बोलवलं आहे पाया पडायला तर नक्की आम्ही पोचल. जर आमच्या नशिबामध्ये लिहिलं आहे देवाच्या पाया पडणं, त्या मंदिरामध्ये पोचून ट्राय करणं, तर नक्की पोचेल आम्ही. पोचलो आहे गणपती मंदिरच्या इकडेच आहे, आतल्या साईडला. इकडनं ना रे हवं चेतन, मी घाबरलो. काका पण राईट टाकतोय, मी पण राईट टाकतोय. मी घाबरलो, मी म्हणलं माझा सिग्नल दिसला नाही की काय. सो आम्ही पूर्ण पोचलो. पूर्ण नाही म्हणजे
रस्ता पाहिजे होता इकडे, कारण की खूप रस्ते थोडा खराब आहे, मातीचा पूर्ण धूळ 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 धूळ. पूर्ण सजावट केली आहे मंदिराची, चांगली एकदम जागा आहे. पोचलो आम्ही गणपती मंदिर, हा गेट आहे मंदिरात पोचलो आणि मंदिराच्या आम्ही जस्ट इकडे आहे. जागा तर एक नंबर आहे, पूर्ण मंदिराचं डेकोरेशन. पूर्ण योगा एक्सरसाइज करायसाठी पण सामान आहे. पब्लिक खूप कमी आहे पब्लिक, पण जागा नवीन आणि चांगल्या आणि फुल अपडेट केलं आहे आणि मंदिर पण ओपन केलं आणि मस्त वाटतं आहे, सगळं चांगलं वाटतं आहे. गेटच्या आतमध्ये एंटर करतं स्वामीचं मंदिर आहे चांगलं, तुम्ही बघू शकता. जागा चांगली आहे, अपडेट आहे. मंदिर आहे, इथं सामान आहे घेऊ शकता. स्वामीच्या मठाचं हे आहे मस्त. स्वामीच्या चरणाच्या जवळ जात आहे, गर्दी नाही आज, पण खूप चांगलं वाटतं. खूप शांती आणि चांगलं वाटतं आहे. स्वामीच्या आम्ही स्वामीचा आशीर्वाद घेऊन आता गणपतीच्या मंदिरामध्ये जातो आहे, अंडरग्राउंड मंदिरामध्ये. बघितले तर बघू शकता, भीड पण आहे. मंदिराची साफसफाई चालू आहे. तर आता आम्ही आता आम्ही बाहेर पडलो आहे मंदिराच्या, आणि मंदिर एवढं चांगलं आहे ना, स्वामी समर्थाचं मस्त एकदम, म्हणजे खूप चांगलं बनवलं आहे, खूप म्हणजे खूप. आणि आम्ही गणपतीच्या, आम्हाला वाटलं नव्हतं आम्हाला गणपतीचं म्हणजे पाया पडायला भेटेल करून,
आणि खूप उशीर पण झाला. पण आज चेतनची जी म्हणजे ताई होती ती भेटली आणि बोलले की आज खूप उशिरापर्यंत आहे, म्हणजे 10 वाजेपर्यंत आहे चालू. आणि आम्ही मग आम्हाला पाया पडायला मजा आली आणि आम्हाला आहे ना आरती पण भेटली. स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत आम्हाला आरती पण भेटली आणि खूप म्हणजे खूप चांगलं वाटलं. आणि मस्तपैकी थोडं आहे ना बसलो पण. स्वामी समर्थाचं पुस्तक वाचायला बसणार होतो पण आम्ही असंच बसलेलो आणि लय चांगलं वाटलं आम्हाला. आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही एवढ्या घरातनं लेट निघून आम्हाला दर्शन भेटेल. आणि आता जस्ट 9:30 वाजले आहे. 15 मिनटं आम्ही लवकर पोचलो. खूप चांगलं वाटलं. आणि बाळूमामांचं तिकडं देवस्थान पण आहे. लय चांगलं बनवलं. मला आहे ना एवढं म्हणजे आवडलं आहे ना, खरं लय चांगलं आवडलं. आणि मी म्हणजे आम्ही पहिला गेलेलो मॉर्निंगला जायचो आणि बघायचो का आम्हाला तिकडं जिथं आहे ना स्वामी समर्थाचं म्हणजे मंदिर बनवलं आहे तिकडं तिथं आहे ना लग्नाचा हॉल होता. तर आत्ता त्या लोकांनी स्वामी समर्थाचं मंदिर बांधलं आहे आणि म्हणजे खूप चांगलं वाटलं. पाया पण पडायला आवडलं आणि व्हिडिओ पण अलाव आहे, सगळं अलाव आहे तिकडं. व्हिडिओ बनवणं खूप अलाउड आहे. मला लय आवडलं. आणि माझा मित्र होता चेतन, त्यांनी तर खूपच म्हणजे जो अचानक प्लॅन ठरतो तो चांगलाच असतो आणि एन्जॉय पण असते. आणि माझ्या आहे ना मित्राचं म्हणजे प्लॅनच ठरलेला, पण त्याला आठवा कुणासोबत जाऊ कुणासोबत नाही. तो म्हणजे ताईसोबत जाणार होता पण त्यांनी मला मलाच फोन केला, बोलला की अजय तू फ्री आहेस तर चल माझ्यासोबत, वाटलंस तर तू ब्लॉगिंग कर आणि तू फ्री आहेस तर चल माझ्यासोबत. माझं तर मन नव्हतं पण जेव्हा मी आलो तर जातो, कारण फ्रीच होतो. मी गेलो आणि मग आहे ना मला एवढं चांगलं वाटलं ना. स्वामी समर्थाचे पाया पडायला पण भेटल्या, गणपतीच्या पाया पडायला भेटल्या. आणि आज चांगला दिवस होता, त्यांचं म्हणजे खूप चांगला दिवस होता तर ते पण झालं. आणि मोदक मला वाटलं नव्हतं प्रसादामध्ये मोदक खायला भेटणार. ते पण 1 नाही 2 नाही 3 4 आणि वेगवेगळ्या खूप प्रसाद, काजू कतरी, पेढा प्रसाद पण खायला भेटल्या. आणि मोदक पण खूप चांगले एकदम म्हणजे खूपच म्हणजे चांगलं. आणि आरती जी आम्हाला अपेक्षाच नव्हती आमच्याकडून की आम्हाला आरती भेटेल, पण ती आरती पण भेटली आम्हाला माहिती पण नव्हतं आरती ह्या टायमावर असते की नाही, पण आम्हाला ती आरती पण भेटली. खूप चांगलं झालं. मला आरती पण आम्हाला बोलायला पण आवडली. 2026च्या ह्याच्यामध्ये गणपतीची आरती आणि स्वामी समर्थाचं आशीर्वाद, गणपतीचा आशीर्वाद, शंकराचा आशीर्वाद खूप म्हणजे खूप चांगलं वाटलं. आणि बाळूमामांचा पण आशीर्वाद, म्हणजे 4 या लोकांचा आशीर्वाद भेटला मला अजून कायच नाही. आणि खूप म्हणजे खूप मला आता खूपच चांगलं वाटलं. मग तुम्ही पण एकदा मंगळवारचा जर तुम्ही असाल तर नाईटला एकदा जाऊन या, मंगळवारी आणि गुरुवारी. खूप म्हणजे खूप आवडेल तुम्हाला पण. मला तर खूपच आवडलं. आणि मला वाटलेलं फक्त आम्ही गणपतीच्या पाया पडू, पण आम्ही 4 देवाचे पाया पडून आलो. आम्हाला खूप म्हणजे खूप चांगलं वाटलं. आम्ही इकडनं मठामध्ये जाणार होतो स्वामीच्या, पण आम्ही गेलो पण नाही. आणि शनी मंदिरात पण जाणार होतो, पण टाईम आमचा तिकडंच पूर्ण गेला, कारण की आम्ही टाईम पण नाही बघितला, काय नाही बघितलं. खूप म्हणजे लेट झाला आम्हाला. तसं आता आम्ही जातो आहे घरी जाऊन मग चला मित्रांनो, हा ब्लॉग इथंच संपवत आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि तोपर्यंत तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडला असेल तर शेअर नक्की करा आणि खूप जणांना शेअर करा. आणि तुमचं प्रेम असंच भेटू द्या मला. चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय.